बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत. मी समीर सरकार. बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान कथित गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात नवमातेची प्रकृती गंभीर असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बीड जिल्हा रुग्णालयात दिनांक 1 ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या उदरात सर्जिकल हातमोजे व सदृश्य साहित्य राहिल्याचा संशय निर्माण झाला असून त्यानंतर तिच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. प्रकृती सुधारणा न झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यामध्ये त्यांच्या उदरात परकीय वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचे कुटुंबियांनी सांगितले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या पुढील शस्त्रक्रियेदरम्यान संबंधित महिलेच्या उदरातून सर्जिकल हातमोजे व कागदासदृश्य साहित्य काढण्यात आल्याचा दावा नातेवाईकांच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझी मुलगी संध्या सूरज गायकवाड, मी हिला 1 तारखेला इथं डिलिव्हरी आणलं होतं. तिथे 1 तारखेला शिजर केलं त्यांना. मग आम्हाला 4थ्या दिवशी 4 तारखेला सुट्टी दिली. तर तिला उलट्या होऊ लागल्या. तर मी त्यांना म्हणलं उलट्या होत्या, तर त्यांना काही लक्ष दिलं नाही. मग इथं डॉक्टरला म्हणलं उलट्या होत्या, म्हणजे पित्त वगैरे झालं असं. मग त्याला बाहेरून गोळ्या दिल्या, बाहेरून गोळ्या घेऊन आले. तरी पण मी त्यांना म्हणलं की अनेक उलट्या होत्या, तुम्ही थोडं लक्ष द्या. तर ते काय म्हणले नाही, तुम्हाला सुट्टी झाली म्हणले, तुम्ही आपलं जा. तर मी काय म्हणलं सर असं कसं काय. तर ते काय म्हणले तुम्हाला राहायचं असेल तर म्हणले तुमच्या रिक्षावर तुमच्या रिक्षावर. मी काय म्हणलं मग तुम्हीच डॉक्टर जर रिक्षा घेत नाही तर म्हणलं मी घेऊन जाते. मग मी घेऊन गेले आमच्या गावाकडं नाही का आला वडवणीला. मग तिला परत उलट्या व्हायल्या. मग परत उलट्या झाल्या मी तिथं चोले मॅडम मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन झाल्याच्यानंतर 3 दिवस कोर्स केला. मग परत मी बीडला आणलं. ते हे आणलं नाही का ढाकणे नाही का ते त्यांच्याकडे आणलं. तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा, सिटी स्कॅन सोनोग्राफी करा. मग मी केली. मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमचं पेशंटमध्ये पूल झालाय आतमध्ये जास्त. तर मग आम्ही त्यांना विचारलं. ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि हिचं ऑपरेशन करतो. तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीत म्हणलं सर. मग ते बरे तुम्हाला जिथं द्यायचं तिथे घेऊन जा. मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा. मग तिथं घेतलं तर ते म्हणले आमच्या पेशंट म्हणजे सिरियस आहे, तिथं काय म्हणले आमच्याकडं समजा काही सुविधा नाही. मग मी वायशमला गेले. वायशमला पण म्हणले आमच्याकडे सुविधा नाही. मग मी ससूनला गेले. ससूनला गेल्याच्यानंतर त्यांनी म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्याच्यानंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्यांनी ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्यानंतर ते मॅडमना बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं तिचं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर ते मला हे डॉक्टरच का कोणच म्हणलं म्हणजे समजा असं करते मला सोबत. त्याला दाखवलं हेड. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये क्लोज होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं. 2-3 दिवस म्हणजे बरी झाली. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिचे आतडे तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. आता सत्तरला माझी मुलगी ॲडमिट आहे. ज्यांच्याकडून ते झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं. आता तुम्ही वरी CS ला भेटलात का? काय म्हणणं आलं त्यांचं? ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे. म्हणजे ते ढाकणे आहेत तर कुठले ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करत होते. 3-4 वाजेपर्यंत. तर मी म्हणलं हे फोन काय करते म्हणलं मला म्हणजे असं वाटलं. तर ते काय म्हणजे नाही आम्ही नाही का म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. तर मग त्यांना ह्यांना सांगितलं. मग हे काय म्हणते की आम्हाला 9 तारखेला माहीत होतं. मग यांना माहीत होतं. तर मग यानं समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती, CS ला पण माहिती आणि ते ढाकण्याला पण माहिती. म्हणजे यानं काय केलं दाबण्याचा प्रयत्न करते ते. सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे? आम्ही उपोषण करू. आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू. आम्ही काय पण करायची तयारी. कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे. कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे. तिथं काहीच करणार. डॉक्टर म्हणते तुमचं नशीब आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात येईल ही आमची मागणी आहे.
तात्काळ झाली पाहिजे.